नमस्कार मैत्रिणींनो, द मराठी गृहिणीमध्ये मी प्रियंका तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज आपल्या गृहिणींसाठी एक साधी सोपी रेसिपी आणलेली आहे। चिकन सूप आपल्या सर्वांच्याच घरी होतं। हे सूप बनवताना काही छोट्याशा ट्रिक आहे ज्याने तुमच्या सूपाची चव आणि खूप टेस्ट वाढेल। त्या ट्रिक्स आणि टिप्स मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। मुलांना सर्दी झाली, खोकला आला, तोंडाला चव नसली, घरात आजारी माणसं असली तर आपण हे चिकन सूप नक्की प्यायला देतो। हे चिकन सूप पिल्याने आपली इम्युनिटी ही वाढण्यास मदत होते। तर असं साधं सोपं चिकन सूप कसं बनवायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। जर अर्धा किलो चिकन तुम्ही घेतला असेल तर एक बारीक 2 मीडियम कांदे एकदम बारीक कट करून घ्यायचे आहे। जर एखादी नवीन मुलगी हा व्हिडिओ बघत असेल आणि ती पहिल्यांदाच चिकन सूप बनवत असेल तर तिच्यासाठी खूप सोप्या ट्रिक्स आहे, त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता बघा। नंतरून ज्या भांड्यात चिकन सूप बनवायचं आहे त्यामध्ये आपल्याला तेल टाकून थोडंसं तमालपत्र टाकून घ्यायचं आहे आणि आपला एकदम बारीक चॉप केलेला कांदा टाकायचा आहे। कांदा टाकल्याच्या नंतर हा पूर्ण थोडासा लालबुंद कलर होईपर्यंत आपल्याला त्याला परतून घ्यायचा आहे। कोणतीही जिन्नस टाकायची घाई करायची नाहीये। थोडासा कांद्याचा कलर बदलल्यानंतर आपल्याला त्याच्यात खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर हे 3 गोष्टीचं एकत्र वाटण करून घेतलं होतं ते टाकून घ्यायचं आहे। हे वाटण याच्यात टाकल्यानंतर थोडीशी धनेपूड टाकायची आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे। ह्या दोन्ही जिन्नस टाकल्यानंतर थोडीशी आपल्याला हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। लगेच मटण टाकायची घाई करायची नाहीये। हा मसाल्याला थोडंसं झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत मस्त कमी आचेवरती परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही जे धुवून ठेवलेलं चिकन असेल त्याला थोडंसं मीठ लावून ठेवायचं धुतल्यानंतर आणि ते चिकन जे आहे हा मसाला व्यवस्थित भाजला गेलाय का ते बघितल्यानंतर यामध्ये चिकन टाकून द्यायचं आहे। आता इथे एक साधी सोपी आणि सिंपल ट्रिक म्हणजे हे चिकन टाकल्याच्या नंतर याच्यात लगेच पाणी ऍड करायचं नाहीये, कारण की चिकनला हे स्वतःचं असं पाणी सुटत असतं। त्यामुळे काय करायचं, फक्त मसाल्यामध्ये हे चिकन व्यवस्थित परतून घ्यायचं आणि त्यात थोडंसं मीठ टाकून त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं। पाणी टाकायची अजिबातही घाई करायची नाही। त्याच्यानंतर झाकण ठेवल्याच्या नंतर याच्यावरती आपल्याला टाकायचं आहे पाणी झाकणाच्या वरती, कारण की आपण नंतर हे पाणी त्या चिकन मध्ये ऍड करणार आहोत आणि चिकन मध्ये जर थंड पाणी किंवा आपलं नॉर्मल पाणी टाकलं तर थोडीशी चव कमी होते। त्यामुळे ह्या वरती तुम्ही जी काही प्लेट ठेवाल त्या भांडं ठेवाल त्यातच पाणी टाकायचं आणि मग ते पाणी थोडंसं गरम झाल्यानंतर तुम्ही बघू शकता खाली आपोआप चिकनला पाणी सुटलेलं आहे। त्यात आपण थेंबरही पाणी टाकलं नव्हतं आणि हे वरती जे पाणी ठेवलेलं आहे वाटणाचं ते पाणी आता आपण याच्यात ऍड करून टाकणार आहोत। त्यानंतर चिकनला 10 ते 15 मिनिटच फक्त शिजून द्यायचं आहे। चिकन एकदम छान शिजलं जातं। मस्त एक उकळा काढून घ्यायचा आहे। बघू शकता इथे आपलं चिकन रेडी आहे। खूप सोपी पद्धत आहे। तुमच्याकडे अशा प्रकारे चिकन सूप बनवत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा किंवा काही ॲडिशनल गोष्टी टाकत असतील तर त्याही मला सांगा आणि तुमच्या घरीही कशा प्रकारे चिकन बनलं जातं हेही मला सांगा। आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितलाच आहे तर आपल्या चॅनलला एक लाईक नक्की करून जा आणि चॅनलला सबस्क्राईबही करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून, खेड्यातून, शहरातून बघत आहात तेही मला कमेंटमध्ये सांगा। तुमच्याही घरी जर चिकन प्रेमी असतील तर त्यांचाही उल्लेख करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।